आपल्या सगळ्यात मोठ्या राजकीय बातमीनं त्रिभाषा सूत्र धोरणावरून ठाकरेंनी कसा आक्रमक पवित्रा घेतला आपण सगळ्यांनी बघितलं। ठाकरे बंधूंच्या या आक्रमक पवित्र्यानंतर याबद्दलचा जी.आर. शासन निर्णय राज्य सरकारला रद्द करावा लागला। अशात ठाकरे बंधूंचे सुरात सूर जुळलेले आपल्याला पाहायला मिळाले। आगामी महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे एकत्र येणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आणि मार्मिकच्या मुखपृष्ठावरच्या व्यंगचित्र सध्या चांगलंच गाजतंय। मुखपृष्ठावर ठाकरे बंधूंना वाघाच्या प्रतीकात दाखवण्यात आलं। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेनं वाघाचं प्रतीक पुन्हा का वापरलं असा प्रश्न निर्माण झाला। पाहूया खास रिपोर्ट। मराठी ताकद काय आहे हे देखील राज्यकर्त्यांना कळलं। मराठी माणूस एकवटला की काय होतं हेही देखील कळलं। त्याच्यामुळे परत असलेल्या भानगडीमध्ये सरकार जाणार नाही अशी मी आशा अपेक्षा बाळगतो। सक्ती विषय आता संपलेला आहे। त्याच्यामुळे कोणी अगदी कोणाची समिती त्यांनी बसवली तरी आमच्यावरती महाराष्ट्रावरती हिंदी सक्ती आता होऊ शकत नाही हे काल मराठी माणसाच्या शक्तीने दाखवून दिलेलं आहे। राज्य सरकारनं त्रिभाषा सूत्र धोरणाचा जी.आर. रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंनी सुरात सूर मिसळल्याचं चित्र आहे। त्याची तारीखही निश्चित झाली आहे। 5 जुलैला ठाकरे बंधू एकाच मंचावर पाहायला मिळतील। ठाकरे बंधूंच्या आक्रमक पवित्र्यानंतर राज्य सरकारवरती त्रिभाषा धोरणाचा जी.आर. रद्द करण्याची नामुष्की ओढावली। खरं तर ऐन मोर्चा आधी हा जी.आर. रद्द करून एक प्रकारे सरकारनं ठाकरे बंधूंचीही कोंडी करण्याचा प्रयत्न केलेला। पण ठाकरे बंधूंनी आता मोर्चाऐवजी विजय मेळाव्यात एकत्र येण्याचं ठरवलंय। सगळ्यांना मला सांगायचे की आपण जरा विखुरले आहोत असं वाटल्यानंतर मराठी द्रोही हे पुन्हा एकदा डोकं वर काढतात आणि हे डोकं काल आपण चेपलेलं आहे, चिरडून टाकले। हे पुन्हा यांचा फणावरती येऊ नये असं वाटत असेल तर परत संकट येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा ही एकजूट ही आपण कायम ठेवली पाहिजे आणि या एकजुटीचं दर्शन हे येत्या 5 तारखेला आम्ही घडवल्याशिवाय राहणार नाही। हा विजय मेळावा म्हणजे आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीची नांदी तर ठरणार नाही ना अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। आणि त्या पाठीमागचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंनी याबद्दल केलेलं अतिशय सूचक विधान। मुंबई महापालिका जाहीर झाले का? हा मग येऊ दे ना तेव्हा। आपल्या आंदोलनाला मोठा विजय मिळालेला आहे। संयुक्त एक एफर्ट होता त्याच्या या संदर्भात आपली राज ठाकरेंची काही बोलणं झालं तुम्हाला म्हणून माझ्या बोलण्यातला अर्थ तुम्हाला कळला असेल की 5 तारखेला विजयोत्सव हा साजरा करणारच आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत। ज्याप्रमाणे आंदोलनात सगळे पक्षभेद विसरून आमच्यासह एकत्र उतरले होते तीच एकजूट आपल्याला विजयोत्सवामध्ये दाखवण्याची आवश्यकता आहे। येत्या 5 जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत। या विजय मेळाव्याचा संबंध राजकारणाशी जोडू नका असं राज ठाकरे म्हणतात। प्रश्न असा आहे ना, मी परत तुम्हाला ते सांगतो, तुम्ही त्या मोर्चालाही पक्षीय लेबल लावू नका आणि उद्या विजयी मेळावा झाला तरी त्याला पक्षीय लेबल लावू नका। कसं आहे, युत्या आघाड्या या सगळ्या गोष्टी, निवडणुका या सगळ्या गोष्टी येत जातील, जात जातील, सगळ्या गोष्टी होत राहतील। मराठी भाषा संपली, परत नाही येणार, कळलं का? कारण भाषा ही संस्कृती टिकवत असते। उद्या ती जर मुळाशी गेली ना तर या युती आघाड्यांना काय अर्थ आहे? पण ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरनं भाजपसह सत्ताधाऱ्यांनी टोले लगावले। मला अतिशय आनंद आहे जर ते एकत्रित येत असतील तर त्यांनी जरूर एकत्रित यावं। फक्त मी कालच म्हटलं राज ठाकरे आम्हाला प्रश्न विचारतात तोच प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुमच्या काळामध्ये 1ली ते 12वी हिंदी सक्तीचा निर्णय का घेण्यात आला हा प्रश्न कधीतरी विचारला पाहिजे। बाकी त्यांनी एकत्रित यावं, क्रिकेट खेळावं, हॉकी खेळावी, टेनिस खेळावं, स्विमिंग करावं, जेवण करावं, आम्हाला काही अडचण नाही। लवकरच राज्यात पालिका निवडणुका येऊ घातल्यात। मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या राज्यातल्या प्रमुख महानगरपालिकांमध्ये ठाकरे बंधूंचा राजकीय प्रभाव आहे। सध्याच्या घडीला शिवसेना उभाठा आणि मनसेसाठी करो या मरो अशीच परिस्थिती आहे। शिवसेनेतल्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं राजकीय बळ बरंच कमी झालंय, तर मनसेला नव्या उभारीची आवश्यकता आहे।
दोनही बंधू एकत्र आल्यास त्याचा दोनही पक्षांना फायदा होण्याची दाट शक्यता आहे आणि त्याचमुळे 5 जुलैच्या विजयी मेळाव्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. खरं तर सातत्यानं राजकीय पराभव, नैराश्य या सगळ्यानं काहीशा बॅकफूटवर गेलेल्या विरोधकांना मराठीच्या मुद्द्यानं, मराठीच्या एकजुटीनं विजय साजरा करण्याची संधी नक्की दिली आहे. निवडणुकीतली संधी हाच मुद्दा देईल का सवाल आहे. पण हे 2 ठाकरे म्हणजे 2 वाघ असं शिवसेनेकडून, मनसेकडून ठसवलं जातंय का? मार्मिकच्या मुखपृष्ठावरचं ते व्यंगचित्र सध्या प्रचंड गाजतंय. शिवसेना आणि वाघ आणि वाघाची डरकाळी, काय राजकारण आहे नेमकं, जरा समजून घेऊ. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मार्मिकचं मुखपृष्ठ सोशल मीडियात पोस्ट केलं. मार्मिकच्या मुखपृष्ठावर महाराष्ट्राचे वाघ आले या शीर्षकाखाली छापण्यात आलेल्या व्यंगचित्राची जोरदार चर्चा सुरू आहे. मराठी माणसाच्या हितासाठी ठाकरे बंधू एकवटले, हेच या व्यंगचित्रातून मांडण्याचा प्रयत्न आहे. तर वाघांमुळे सत्ताधाऱ्यांवर माघारीची नामुष्की उडवल्याचं व्यंगचित्रातून दाखवण्यात आलंय. मार्मिक ह्या त्यांच्या मुखपत्रामध्ये, त्यांचं पहिल्यापासूनचं मुखपत्र आहे त्याच्यामध्ये हे जाणीवपूर्वक त्यांनी बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ते 2 वाघ आहेत. ठाकरे आणि ठाकरेंना संपवण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत अशा पद्धतीचं विधान राज ठाकरे यांनी स्वतः पण केलेलं आहे. हा ठाकरे ब्रँड संपणार नाही. तर तेच सूचकपणे त्यांनी दाखवलं आहे आणि शिवसेनेची पूर्णपणे मानसिकता तयार झालेली आहे की आता भविष्यामध्ये आपल्याला मनसेसोबत जायचं आहे आणि राजकीय गरज आहे त्यांची, अपरिहार्यता आहे आणि त्यांना मुद्दाही मिळाला आहे, असं ते एकंदरीत ते कॉम्बिनेशन दिसतं. वाघ आणि शिवसेना हे समीकरण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाची स्थापना करण्याच्या आधी म्हणजेच मार्मिक पासून कायम आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिकमधून तत्कालीन परिस्थितीवरचे व्यंगचित्रातून फटकारे मारले. 1960च्या दशकात मुंबईत मराठी माणसाच्या नोकऱ्या परप्रांतीय हिरावत होते. त्यामुळे मार्मिकमध्ये वाचा आणि थंड बसा या नावानं सदर सुरू करण्यात आलं होतं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या डरकाळी फोडणारा वाघ मार्मिक नंतर पुढे शिवसेनेची ओळख बनला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः व्याघ्र मुद्रा चित्रित केली. शिवसेनेचा आक्रमक बाणा आणि अन्यायाविरुद्धचं प्रतीक म्हणून हा वाघ ओळखला जाऊ लागला. 1980च्या दशकात गावोगावी शिवसेनेच्या शाखांच्या पाट्या लागत होत्या. त्या पाट्यांवरचा हा आक्रमक वाघ मतदारांना आकर्षित करत होता. 60च्या दशकात भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी आणि नोकऱ्यांसाठी शिवसेनेचा वाघ मराठी माणसाला आधार वाटत होता. आता मराठी भाषेवरचं अतिक्रमण रोखण्यासाठी आणि मराठी अस्मितेसाठी पुन्हा हाच वाघ प्रतीकाच्या रूपात दाखवण्यात आलाय. राज ठाकरे यांनी स्वतःहून काही पुढाकार घेऊन चर्चेला सुरुवात नाही केलेली, परंतु उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडचे सर्व अडथळे संपलेले आहेत अशा अर्थाची सूचक अशी विधानही केलेली आहेत, तशी कृतीही केलेली आहे. आणि कालच्याही पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा मराठीचे 2 GR रद्द करण्याचा निर्णय झाला त्यावेळीसुद्धा ते बोलताना म्हणाले की हा मुद्दा इथपर्यंत सीमित ठेवून चालणार नाही, मराठीच्या मुद्द्यावर आपण कुठेही यायला तयार आहोत आणि मराठी माणसांच्या भल्यासाठी असं त्यांचं जे विधान होतं ते बरंचसं सूचक आहे. बाळासाहेब ठाकरे आणि वाघ हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो मराठी माणसाच्या हृदयात कायमचा कोरला गेलाय. तसंच महाराष्ट्राचा भगवा नकाशा, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, शेजारी असलेली व्याघ्र मुद्रा आणि शिवसेना ही 4 अक्षर असलेली पक्षाची पाटी कार्यकर्त्यांना अनेक वर्षांपासून लढण्यासाठी बळ देते. शिवसेनेच्या आक्रमकतेचं, कुणालाही भिडण्याच्या हिमतीचं प्रतीक म्हणजे वाघ. आता मार्मिकच्या मुखपृष्ठावर छापलेले महाराष्ट्राचे 2 वाघ आगामी काळात मराठी माणसाच्या हक्कासाठी कशी डरकाळी फोडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.